जी और जान लगा के मनसे मैदानात उतरली असताना किंबहुना त्यामुळेच काँग्रेस नावापुरताच मोर्चात दिसेल असं चित्र आहे। मोर्चाच्या तयारीसाठी आतापर्यंत झालेल्या बैठकांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गैरहजर राहिले। कालच्या शेवटच्या आढावा बैठकीला तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाडही नव्हत्या। आता तर या मोर्चामध्ये काँग्रेसचे नेमके कोणते नेते सहभागी होणार असाच प्रश्न निर्माण झालाय। कारण बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांना मोर्चात जाण्यास सांगण्यात आलंय, मात्र स्वतः सपकाळ तसंच वर्षा गायकवाड मोर्चात दिसतील की नाही याबद्दल शंका उपस्थित होतीये। पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी चेनिथला सांगतील तेच नेते सहभागी होतील असं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील, कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार। पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील। नाही, मी असं सांगितल्याप्रमाणे की आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चेनिथलाजी, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले, त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार, त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू। पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होणार। आता मुख्य मुद्दा आहे तो अन्य तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिघही मोर्चाचं नेतृत्व करणार असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्यानं हर्षवर्धन सपकाळ उद्या उपस्थित असणार का, यावर त्यांनी स्वतः काय उत्तर दिलंय तुम्हीच बघा। निघत असणारा मोर्चा आहे हा सर्वपक्षीय आहे। हा केवळ इंडिया अलायन्स महाविकास आघाडीपुरता मर्यादित नाही, तर जनता लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे। मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील, कोणत्या पक्षाचे असतील, अपक्ष असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील, या सर्वांनी त्या मोर्चामध्ये यावं करिताचे निमंत्रण त्या ठिकाणी आहे। आणि या संपूर्ण मतचोरीचा जो मुद्दा आहे हा राहुल गांधींनी उपस्थित केल्यानंतर आता त्या स्वरूपामध्ये विधानसभा आणि गाव पातळीवरही लोक तशाच पद्धतीनं त्याचा पर्दाफाश करत असताना ह्या राहुलजींनी सुरू केलेल्या लढाईत स्वाभाविक स्वरूपात आम्ही या विषयाशी निगडीत आहोत आणि या संपूर्ण प्रक्रियेला मध्ये आम्ही सहभागी आहोत। आता सपकाळांच्या या उत्तरानं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं तरी समाधान होणार का याची शंकाच आहे।